मित्रांनो, फर्स्ट इयरचे बॅकलॉग असेल तर थर्ड इयरला जाता येईल का, आणि जर सेकंड इयरचे बॅकलॉग असेल तर बी ला जाता येईल का, हे महत्वाचे प्रश्न या व्हिडिओत आपण क्लिअर करणार आहे. कारण रिझल्ट नंतर खूप कमेंट याच प्रश्नांवरती आलेल्या आहेत. मुलांचे कितीतरी मुलांचे विषय गोल्डनला गेले असल्यामुळे हा प्रश्न मला इथे क्लिअर करणं जरुरी होता. समजून घ्या मित्रांनो, जे मुलं आता सेकंड इयरला आहेत पण त्यांचे फर्स्ट इयरचे बॅकलॉग आहेत विषय, म्हणजे आता हे फोर्थ सेमिस्टर सेकंड इयरचं चालू आहे, म्हणजे ते आता क्रिटिकलला आणि गोल्डनला आले त्यांचे फर्स्ट इयरचे विषय, मग त्यांना थर्ड इयरला जाता येईल का, हा पहिला प्रश्न आला. आणि दुसरा, बी ला जाण्यासाठी सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे का. सो मित्रांनो, दोघी प्रश्न क्लिअर करू. बघा, हे दोन्ही प्रश्नांमध्ये पॅटर्न मॅटर करत नाही. म्हणजे तुमचा 2019 पॅटर्न असो किंवा 2024 पॅटर्न असो, दोन्ही पॅटर्नला सेम रूल आहे. दोन्ही पॅटर्नला सेम रूल आहे. आता लक्षात घ्या, जे मुलं आता सेकंड इयरला आहेत आणि त्यांचा जर फर्स्ट इयरचे काही विषय आता क्रिटिकलला गेलेले आहेत, म्हणजे हा लास्ट चान्स आहे, क्रिटिकल किंवा गोल्डन आपण म्हणतो, सो त्यांना थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर ऑल क्लिअर करावंच लागेल, त्याशिवाय ते थर्ड इयरला जाऊ शकत नाही. जर इथे बघा, सेकंड इयरचा त्यांचं ऑल क्लिअर झालं आणि फर्स्ट इयरचा एक जरी विषय राहिला, एक जरी कुठला पण एक जरी विषय राहिला, तर त्याला टीईला ऍडमिशन भेटणार नाही, त्याला टीईला इयर ड्रॉप पडेल. लक्षात घ्या. क्लिअर आहे. पुन्हा एकदा क्लिअर करून देतो की जे मुलं आता सेकंड इयरला आहेत त्यांचा फर्स्ट इयरचे विषय बॅकलॉग आता आलेले आहेत. खूप मुलं आहेत, मला कितीतरी रोज कॉल येत आहे, काहींचे 7 बॅक आहे, काहींचे 8 बॅक आहे, काहींचे 2 बॅक आहे, काहींचे 4 फर्स्ट इयरचे अजून पेपर देत आहेत 4थ्या अटेम्प्ट मध्ये. सो लक्षात घ्या, पुन्हा तुम्ही सेकंड इयरला आहात आणि तुम्हाला थर्ड इयरला जायचंय, तर फर्स्ट इयरचं ऑल क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन भेटणार नाही. पॅटर्न 19 असो किंवा 24 असो, सेम रूल आहे. आता बी ला येऊया सेकंड क्वेश्चनवर, की बी ला जाण्यासाठी सेकंड इयर ऑल क्लिअर पाहिजे का. इथे पण सेम रूल आहे. जर तुम्ही आता थर्ड इयरला आहात आणि तुमचे सेकंड इयरचे कुठले विषय बॅकलॉग असतील, म्हणजे थर्ड इयरचे आहे तुमचं 6वं सेमिस्टर चालू आहे आणि थर्ड इयरच्या 6व्या सेमिस्टर मध्ये एससीचे सेकंड इयरचा एक जरी विषय बॅकलॉग राहिला की तुम्हाला लास्ट इयरला ऍडमिशन भेटणार नाही, तुम्हाला वायडी पडेल, म्हणजे तुम्हाला सेकंड इयर ऑल क्लिअर व्हावंच लागेल, तरच तुम्हाला बी ला जाते. मित्रांनो, हे महत्वाचे क्वेश्चन होते, मी इथे क्लिअर केले. सो आता जे विषय बॅकलॉग आहे, अजून काही डाऊट असले कमेंट मध्ये लिहा. आणि हो, पुन्हा विषय बॅकलॉग पडायला नको म्हणून पर्पल ॲट आहे, पर्पल ॲट ॲपवर रेकॉर्डेड कोर्सेस सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे. कॉन्सेप्ट क्लिअर इन PYQ पूर्ण स्टडी मटेरियल आहे, त्यावरनं अभ्यास करा, म्हणजे असे पुन्हा क्रिटिकल गोल्डनला विषय जाणार नाही. आणि आता गोल्डन क्रिटिकलला आलेच आहे, तर ते 100% गॅरंटेड क्लिअर हे पर्पल ॲट सोबत अभ्यास केला तर मी 100% गॅरंटी देईल, तुम्हाला काहीच येत नाही तरी तुम्ही क्लिअर होणार. कारण आम्ही जे देतोय तेच यूज करा. पुस्तक वापरू नका, कॉलेजच्या टीचरने काय सांगितलं काहीच बघू नका, जो आम्ही दिला आहे कोर्सेस मध्ये तेवढंच वापरा. डाऊट आला मला कॉल करा, 100% गॅरंटी, आयुष्यातला क्रिटिकल तुमचे निघून जातील आणि तुम्ही नेक्स्ट इयरला जाशाल. पर्पल ॲटची लिंक डाउनलोड दिली आहे, ऍप डाउनलोड करा आणि कामाला लागा. बेस्ट ऑफ लक.